ठीक आहे. तर आज आपण बघणार की वेगवेगळे ज्युरिस्ट जे आहे ते काय म्हणतात, की लॉ म्हणजे नेमकं काय आहे? आणि मी इथे मुद्दामहून इथं ज्युरिस्टचे फोटोज वगैरे पण दिले, की तुम्हाला लक्षात राहील आणि त्यांच्याबद्दल थोडंसं सांगितलेलं पण आहे, की त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल किंवा दॅट पर्सन ॲज म्हणजे त्यांचं एकंदर कॅरेक्टर जे आहे. का बरं? कारण की आता यांनी जी काही मतं मांडली आहेत यांची, हे कुठे ना कुठे यांचं जे काही लाईफ आहे, यांचा जो बॅकग्राऊंड आहे, त्याच्यावर बेस्ड आपली थॉट प्रोसेस असते की नाही? येस मॅम. हो की नाही? येस. आता अ, जसे तुमचे एक्सपिरियन्स असतात, तशीच तुमची थिंकिंग असते, राईट? जसं ते येस एक आहे मॅम. ना, की जर तुम्ही डोळ्यावर एखाद्याचा म्हणजे काय ते ब्लाइंड पर्सन होते का काहीतरी किंवा डोळ्यावर पट्टी बांधली आणि हत्तीला स्पर्श करा. ज्याने सोंडेला हात लावला तो तसं सांगणार. ज्याने शेपटीला हात लावला, ज्याने पोटाला हात लावला तो तसं सांगणार. पायाला हात लावणारा म्हणाल हत्ती खांबासारखा आहे. हो की नाही? तर येस मॅम. येस. मराठी टेक्स्टबुक मध्ये होतं ते. हां. तर तशाच पद्धतीने मग आता हे जे ज्युरिस्ट आहे ना, यांनी ज्या काही थिअरीज आपल्याला दिल्या किंवा ह्यांचे जे कुठलं स्कूल जे आहे, ज्या स्कूलचे हे जनक आहेत. आता स्कूल म्हणजे काय अगेन तुम्हाला तेव्हा पण मी सांगितलं होतं पिनॉलॉजी, विक्टिमॉलॉजी, क्रिमिनल सायकॉलॉजीमध्ये पण, की स्कूल म्हणजे इथं शाळा नव्हे, तर स्कूल म्हणजे विचारधारा. ठीक आहे? एक प्रत्येकाची आपले एक विचार मांडले आणि त्या विचारांना पुढे घेऊन जाणारे अगेन काही वेगळे फिलॉसॉफर्स, ज्युरिस्ट त्या ठिकाणी जन्माला आले आणि ते पुढे थिअरीज घेऊन गेले. मग आता आपण बघणार सगळ्यात आधी जर्मी बेंथम. सगळ्यांना दिसतोय फोटो दिसतोय जर्मी बेंथमचा? येस मॅम. हां. तर आता जर्मी बेंथम जे आहे, ही इज कन्सिडर्ड ॲज फादर ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. ओके. बेंथम जे आहे, बेंथमला फादर ऑफ ज्युरिस्प्रुडन्स म्हणून कन्सिडर केलं जातं. अँड he was the first person to analyze what is law. ठीक आहे. लॉ म्हणजे काय हे ॲनलाइज करणारा पहिला मनुष्य म्हणजे जेरमी बेंथम. सो ही वॉज अन इंग्लिश फिलॉसॉफर, ज्युरिस्ट आणि सोशियोलॉजिस्ट. ओके. आता ही वॉज दी अर्ली ॲडव्होकेट ऑफ ॲनिमल राईट्स. तर ॲनिमल राईट्सचा म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल, मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, की अगदी उंदरांची पण ट्रायल व्हायची आणि उंदरांना पण समन्स पाठवलं गेल्याची घटना मी तुम्हाला सांगितली आहे ना? नाही. येस मॅम. घोड्यांना शिक्षा हां. दिलेलीची. नाही, आता नवीन बॅचचे जे विद्यार्थी आहेत तुम्हाला माहीत नसेल, हे मागच्या वर्षीचं मी बोलते, मागच्या सेमिस्टरच्या वेळेस. ठीक आहे? हां. तो त्यानंतर ते ॲनिमल्स जे आहे, ॲनिमल्सला पण हँग केलं जायचं बघा. त्यांना पण आपण जे बिहेड केलं जायचं हँग म्हणण्यापेक्षा, है ना? मानेपासून डोकं कापून टाकतात बघा. येस मॅम. तो दिस पर्सन जेरमी बेंथम, ही वॉज दी अर्ली ॲडव्होकेट ऑफ ॲनिमल राईट्स. तर ह्याचं म्हणणं काय होतं, की बाबा प्राणी मात्र जे आहेत त्यांचेसुद्धा काही अधिकार आहेत आणि त्यांच्यासोबत अशी अमानुष पद्धतीने वागणूक जी आहे ती व्हायला नको वगैरे वगैरे असल्या गोष्टी त्यांनी ज्या आहे ह्या गोष्टींचं समर्थन केलेलं आहे. ठीक आहे. ही ॲडव्होकेटेड इंडिव्हिज्युअल अँड इकॉनॉमिक फ्रीडम, सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट, freedom of expression, equal rights for women, right to divorce, abolition of slavery, capital punishment, physical punishment, decriminalizing of homosexual acts. आता बघा हा जेरमी बेंथम जो आहे 1700 कधीतरी जन्माला आलेला तो. तर तारीख जी आहे एकदा तुम्ही गुगलवर पाहून घ्या आणि त्याची डेथ जी आहे 1832मध्ये झाली आहे. ठीक आहे. 1832मध्ये. आता त्याच्या डेथचं पण एक इंटरेस्टिंग असं तिथे स्टोरी आहे. तर बघा 1832मध्ये म्हणजे 1700 कधीतरी तो जन्माला आलेला व्यक्ती त्या काळामध्ये तुम्ही जस्ट इमॅजिन करा की त्या काळात हा व्यक्ती काय इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक फ्रीडमबद्दल बोलतोय. चर्चचं आणि स्टेटचं सेपरेशन तुम्हाला माहिती आहे त्या काळात म्हणजे चर्चचं जे आहे ते खूप जास्त काय होतं, प्रभुत्व होतं. बरोबर आहे ना स्टेटवर? पगडा जास्त होता ना? हां, पगडा जास्त होता. म्हणजे हे असं सगळं धार्मिक जे सध्या आपल्या देशात चालू आहे तसंच काहीसं. ठीक आहे. की खूप म्हणजे अंधपणे अगदी पोप जसं सांगेल आणि काय अशा पद्धतीने चालू होतं. म्हणजे
लॉच्याही वरती कोण होतं? पोप आणि ते चर्च वगैरे येस येस, ठीक आहे. तर ह्याला ही गोष्ट आवडायची नाही, बेंथमला ही गोष्ट आवडायची नाही. ही सेड की देअर शुड बी क्लिअर सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट. ओके, स्टेट शुड नॉट बी अंडर इन्फ्लुएन्स ऑफ चर्च. कारण इथे काय अगेन प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक देशात म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचा भेदभाव जो आहे तो बघायला भेटतो. कुठे वर्णभेद असेल, कुठे आपल्याकडे जातीभेद असेल, धर्मभेद असेल अशा प्रकारचं, ठीक आहे. तर इथे मला म्हणतात असला प्रकार जो आहे तो बघायला भेटतो आणि त्याच्यामुळे मग ह्याला चर्चचं आणि स्टेटचं सेपरेशन जे आहे ह्या मताचा होता हा. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, इक्वल राईट्स फॉर विमेन. बघा त्या काळात महिलांसाठी समान अधिकार असले पाहिजे असं म्हणतो. त्या काळात राईट टू डिवोर्स. आता तुम्ही जर हे ख्रिश्चन लोक पाहिले ना, तर हे डिवोर्सला जे आहे ना, म्हणजे जे असे कट्टर ख्रिश्चन वगैरे, तुम्ही इंडियामध्ये पण इंडियन ख्रिश्चन्स पण जर बघाल, आता माझा फ्रेंड पण आहे तो आणि माझा क्लायंट पण आहे खरं तर, पण इतकं त्याची फॅमिली लाईफ म्हणजे टोटल डिस्टर्ब्ड आहे. पण तरीसुद्धा तो काय म्हणतो माहिती आहे तो मुलगा, नाही मैं डिवोर्स नहीं ले सकता हूँ क्योंकि हमारा क्रिश्चियन में है ना डिवोर्स नहीं लेना चाहिए, ये लेना अच्छा नहीं होता है, असं तो बोलतो. म्हणजे काय, डिवोर्स जी आहे, डिवोर्स ही संकल्पना जी आहे याला बेसिकली हालाकी वेस्टर्न कंट्रीजमध्येच जास्त डिवोर्स होताना पण आपण बघतो. बट हे लोक आहे ना, दे डोंट रिअली रेकग्नाइज दिस काइंड ऑफ राईट्स, की अशी काही राईट्स जे आहे. डिवोर्स घेणं म्हणजे फार त्यांच्यामध्ये पापासारखं जे आहे, पाप आहे बेसिकली ते, असं काहीतरी बघितलं जातं, ठीक आहे. देन अबॉलिशन ऑफ स्लेव्हरी. ना यू ऑल नो की जे डार्क पीपल होते, डार्क स्किन्ड पीपल जे आफ्रिकन्स होते, है ना, ह्या लोकांना जे आहे स्लेव्ह बनवलं गेलं होतं. फार अलीकडे त्यांची म्हणजे हे स्लेव्हरी वगैरे जे आहे अबॉलिश झालेलं आहे, माहिती आहे ना. अब्राहम लिंकन जे आहे त्यांनी मोठा लढा दिला होता ह्या ब्लॅक पीपलच्या त्यांच्या उद्धारासाठी वगैरे. त्यानंतर कॅपिटल पनिशमेंट पण नको म्हणतो हा, फिजिकल पनिशमेंट. आणि सी इन दॅट टाईम डिक्रिमिनलायझिंग ऑफ होमोसेक्शुअल ॲक्ट्स. नाव अगेन आय विल टेल यू. हे आता हे बघा, दिस पर्सन ही वॉज इंग्लिश फिलॉसॉफर, राईट, इंग्लिश पर्सन आहे हा. आणि इंग्लिश लोक आहे ना, म्हणजे हे सेक्शुअल ॲक्ट्स दिस अँड दॅट यांना ना याचा म्हणजे हे खूप बाऊ करणारे लोक आहे. इफ यू प्रॉपरली स्टडी दिस इंग्लिश पीपल किंवा हे इंग्लिश कल्चर जर तुम्ही पाहिलं, आपल्याला असं वाटत असेल की हे खूप ओपन माइंडेड आहे, बट नाही. सगळ्यात जास्त संकीर्ण, सगळ्यात जास्त नॅरो माइंडेड लोक जर कोणी असतील तर ते इंग्लिश लोक आहे. आणि त्यांच्यामध्ये फिजिकल ॲक्ट, सेक्शुअलिटी याला ना खूपच काहीतरी त्याचा उहापोह आहे, एक भलतंच असं. तर त्याच्यामुळे आता इंडियामध्ये एक कल्चर की इंडियामध्ये इफ वी सी की जे आपण काय म्हणतो की जे देहविक्री, नॉट कम्प्लिटली देहविक्री, बट वी आर हॅव्हिंग दिस ट्रेडिशन राईट फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग. अगदी आपण पुराण काळात पण तिथं गेलो किंवा आपण हा राजा राजवाड्यांचा जरी काळ पाहिला तर सेक्शुअल ॲक्ट्स हे काय आपल्यासाठी म्हणजे खूप असं कौतूहल्याचा म्हणजे असा विषय नव्हता, ठीक आहे. आपल्यासाठी इट वॉज लाईक व्हेरी कॉमन. आणि म्हणून तुम्ही जर बघाल तर आपल्याकडे बऱ्याचशा अशा लेण्या आहेत की जिथे सर्टन सेक्शुअल ॲक्ट्स हॅव बीन डेपिक्टेड ओव्हर देअर, राईट. हां, बिकॉज मोठा ग्रंथ आहे. येस बिकॉज वी लुक ॲट दॅट थिंग, म्हणजे आपला होता असा. आता आपण पण हे इंग्लिश लोकांनी आपले पण डोके खराब केले, ठीक आहे. वी यूज टू लुक ॲट दॅट पर्टिक्युलर थिंग ॲज अ सायन्स, ॲज अन आर्ट, ओके. तसं आपण त्या गोष्टीकडे बघत होतो. आपण त्याला असं लस्टच्या ह्याच्यातनं बघायचो नाही. आणि आपल्याकडे असे ट्रेडिशन पण होते. आणि मी तुम्हाला म्हणजे मागे पण आम्रपालीबद्दल सांगितलं होतं का मी तुम्हाला, नगरवधू वगैरे, हां, असे प्रकार. तर आपल्याकडे म्हणजे ही गोष्ट, आणि त्यांना खूप मान सन्मान दिला जायचा. म्हणजे ह्या ज्या बायका होत्या आज, ज्यांना आपण रेड लाईट एरियावाल्या बाया म्हणतो ना ज्यांना, तर ह्या ज्या बायका होत्या ना, यांना समाजामध्ये खूप म्हणजे आज जी स्थिती आहे तशी नव्हती. हे यांच्या सगळ्या अटी शर्ती पूर्ण करायला लागायच्या, हां. आणि असंच कोणी जाऊन त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध काही करू शकत नव्हतं. त्याच्यात तिची पण जी विल आहे दॅट वॉज ऑल्सो इक्वली कन्सिडर्ड अँड ऑल. सो त्या काळात मग
तुम्ही विचार करा की जिथे स्त्री आणि पुरुष त्यांच्याच सेक्शुअल रिलेशनबद्दल इतकं ह्या लोकांमध्ये म्हणजे खूपच भयानक असं काहीतरी होतं. आता यांचे पोस्ट पण बघा, म्हणजे जीन्स घालणारी जी आहे ती सटानच्या इन्फ्लुएन्समध्ये असे बोलणारे लोक. तुम्ही कोणी आहे का तुमचं ख्रिश्चन फ्रेंड्स वगैरे? तुम्ही जर त्यांचे फेसबुक पोस्ट बघणार, तुम्ही त्यांचे इंस्टाग्रामवरती पोस्ट बघणार, ते काहीतरी असं त्यांचं ते बायबलमधलं असं 1:1 आणि काहीतरी ते असे नंबर्स असतात बघा पेजेसचे. वाचलंय का कधी असं? असे पोस्ट वाचले अशा पद्धतीच्या तुम्ही? कोइन्सिडेंटली नाही अजून. नाही का? ओके, ओके. सो यू आर नॉट हॅव्हिंग एनी म्हणजे तुम्हाला तो हे नाही लागणार अनुभव म्हणजे नाही आला अजून. हां. ठीक आहे. बट यू ट्राय टू यू नो आता थोडंसं लक्षपूर्वक बघा, तुमच्या लक्षात येईल. तर मग असे जीन्स घातलेल्या बाईचं फोटो टाकणार आणि म्हणतात की ही सटानच्या इन्फ्लुएन्समध्ये. सटान माहिती आहे ना तुम्हाला? सॉरी मॅम. ॲडम आणि इव्हची स्टोरी नाही माहीत तुम्हाला? हां, तर मग तो सटान असतो. तो सटान जो आहे ना, सापाचं सापाचं रूप घेऊन येतो आणि त्या ईव्हला आहे ना, ईव्हला तो हे करतो, इन्फ्लुअन्स करतो की तू हे फळ खायला पाहिजे, देवाने जरी नाही सांगितले वगैरे, वगैरे. तर मग सटानच्या प्रभावाखाली मग हे काय म्हणतात, की जी बाई मेकअप करते, लाल लिपस्टिक लावते, जिचे लाल केस पण आहेत, रेड हेअरवाल्या विमेनला हे लोक मारून टाकायचे. माहिती आहे का तुम्हाला, हे इंग्लिश लोक? हे फार भयानक आहे. रेड हेअरवाली म्हणजे ती प्रॉस्टिट्यूट आहे, ती विच आहे, ती घाणेरडी बाई आहे, असं तिच्याकडे बघितलं जायचं. तर हे भरपूर असं यांच्यामध्ये फारच भयानक आहे. तुम्हाला तेही माहीत असेल की हे जे म्हणजे ही जे यांचा जो घराणेशाही प्रकार आहे, यांना मग प्रिन्सेस डायना जी होती ती फार त्यातली त्यात म्हणजे ती अशी डॅशिंग आणि बंडखोर निघाली बघा, है ना? रेड नेलपेंट लावणं वॉज नॉट अलाउड, रेड लिपस्टिक लावणं वॉज नॉट अलाउड, की नाही लावायचं, ते त्यांच्यामध्ये पाप असं कन्सिडर केलं जातं. त्या काळामध्ये हा जेरेमी बेंथम जो आहे, हा होमोसेक्शुअल ॲक्ट्सला डिक्रिमिनलाइज करण्याचं म्हणतो. म्हणजे याची विचारसरणी जी आहे ती कशी असेल बरं? प्रोग्रेसिव्ह, खूप जास्त प्रोग्रेसिव्ह. आणि त्याच्या काळानुसार त्याचा तो जो पिरियड आहे त्याच्या काळाच्या तो खूप अहेड होता, बरोबर? येस मॅम. बरोबर आहे. येस. सो आता याच्या डेथची पण काय कन्सेप्ट आहे बघा, की याचं 1832 मध्ये ना याची डेथ झाली. तर त्याची इच्छा काय होती माहिती आहे का, की त्याची जी बॉडी आहे ती डिसेक्शन जे आहे म्हणजे तिचं जे आहे डिसेक्शन करण्यात यावं, आणि जे काही म्हणजे मेडिकलच्या ह्याच्यानुसार मेडिकलचे स्टुडंट्स आहे बेसिकली, की त्यांना ते अभ्यासायला माझ्या बॉडीचा जी आहे ती हेल्प व्हावी, आणि त्याची बॉडी जी आहे ही परमनंटली ऑटो आयकॉन म्हणून जी आहे प्रिझर्व्ह करण्यात आलेली आहे. त्याची ती इच्छा पण होती तशी. आजही युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन जे आहे तिथे त्याची जी बॉडी आहे ती आपल्याला बघायला भेटते. कोण? जेरेमी बेंथम. अतिशय त्याच्या काळाच्या वे अहेड ऑफ हिज टाईम. ठीक आहे. त्या काळात स्लेव्हरी, त्या काळात विमेनसाठी राईट, डिवोर्स घेणं, होमोसेक्शुअल ॲक्ट्स वगैरे, हे फार भयानक सगळं. आणि हा काय म्हणतो की कॅपिटल पनिशमेंट पण नको. ही इज नॉट ऑल्सो इन द फेवर ऑफ कॅपिटल पनिशमेंट, फिजिकल पनिशमेंट, ह्या अशा पनिशमेंट नको तो बोलतो. ठीक आहे. नाव नेक्स्ट बंदा इज सॅल्मंड. सॅल्मंडचं पण तुम्ही बऱ्याचदा नाव ऐकलेलं असेल याच्या आधी, किंवा तुम्ही जर आता ज्युरिस्प्रुडन्सचे पण काही असाइनमेंट्स लिहिले असतील तर सॅल्मंडचा उल्लेख जो आहे तो आलेला असेल, बरोबर? हां. तो आता हा काय म्हणतो, ज्युरिस्प्रुडन्स इज द नेम गिवन टू अ सर्टन टाईप ऑफ इन्व्हेस्टिगेशन इन टू लॉ अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ अन ॲब्स्ट्रॅक्ट, जनरल अँड थिरॉटिकल नेचर which seeks to lay the bare essential principles of law and legal system. आता बघा, मी ना तुम्हाला हे सगळं सांगते ना, इथं कदाचित तुम्हाला असं वाटू शकतं की एवढं आपल्याला डिटेलमध्ये जायची गरज नाही, बट बिलीव्ह मी, वेन यू अंडरस्टँड दॅट ज्युरिस्ट, यू अंडरस्टँड हिज थिअरी. ओके. येस मॅम. हां. सो आता सॅल्मंड जो आहे तो काय म्हणतो, ज्युरिस्प्रुडन्स काय आहे बाबा, तर ज्युरिस्प्रुडन्स आहे ना, हे इट इज अन इन्व्हेस्टिगेशन इन टू लॉ. इट इज सर्टन टाईप ऑफ इन्व्हेस्टिगेशन. आपण इन्व्हेस्टिगेट करतोय.
ओके. कसलं आहे? अॅन इन्व्हेस्टिगेशन ऑफ अॅन अब्स्ट्रॅक्ट अँड जनरल थिअरॉटिकल नेचर. हे कशा प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन आहे? तर काही अब्स्ट्रॅक्ट जनरल थिअरॉटिकल नेचरचं हे इन्व्हेस्टिगेशन आहे की आपल्याला आणि त्या इन्व्हेस्टिगेशनने काय भेटतं, तर आपल्याला इसेन्शियल प्रिन्सिपल्स लॉचे आणि लीगल सिस्टीमचे या ठिकाणी कळतात. आता हे ॲब्स्ट्रॅक्ट जेव्हा आपण म्हणतो की ॲब्स्ट्रॅक्ट जनरल ॲब्स्ट्रॅक्ट नेचरचं हे इन्व्हेस्टिगेशन आहे. म्हणजे काय? ॲब्स्ट्रॅक्ट इज व्हॉट आपण मूर्त अमूर्त तुम्हाला माहीत असेल. मूर्त म्हणजे काय? मूर्त स्वरूपात आहे एखादी गोष्ट. म्हणजे स्टॅच्यू मॅम. स्टॅच्यू आहे. नाही, तुमचा मराठी फार जबरदस्त खराब आहे. मॅम मेलेलं का? अरे नाही रे राजा गोविंद. मूर्त आणि अमूर्त म्हणजे एक्झिस्टिंग. ज्याचा एक्झिस्टन्स समथिंग यू कॅन लाईक टच फील अँड लाईक दॅट, है ना. म्हणजे टच करू शकता मूर्त स्वरूपात आपण म्हणतो, है ना. अमूर्त इज व्हॉट ॲब्स्ट्रॅक्ट कॉन्सेप्ट. आता मी ॲब्स्ट्रॅक्टसाठी तुम्हाला मूर्त अमूर्त सांगितलं, पण तुम्हाला तेच माहित नाही. एखाद्या दर्शनाला गेले त्यांना असं वाटतं की त्यांना फील झालं. हा, तो दॅट इज येस. मग आता ती फिलिंग कशी ॲब्स्ट्रॅक्ट आहे, है ना. दॅट इज ॲब्स्ट्रॅक्ट. आता जसं की लव्ह आहे. लव्ह इज व्हॉट ॲब्स्ट्रॅक्ट फिलिंग आहे ना. तुम्ही ती अशी ती वस्तू नाही आहे ना कुठली की तुम्ही दाखवणार, है ना. तो हे अशा पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन आहे हा म्हणतो, ठीक आहे. आणि हे इन्व्हेस्टिगेशन केलं की आपल्याला काय सापडतं, तर आपल्याला लॉचे इसेन्शियल प्रिन्सिपल्स सापडतात. आपल्याला लीगल सिस्टमचे इसेन्शियल प्रिन्सिपल्स सापडतात. देर आर सर्टन इसेन्शियल प्रिन्सिपल्स. जसं की आता मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं ना की जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट उचलून पाहिला, राईट्स ड्युटीज लायबिलिटीज, है ना. तुम्ही टॉर्ट उचलून पाहिला, राईट ड्युटीज लायबिलिटीज. म्हणजे हे काय झाले? हे इसेन्शियल प्रिन्सिपल्स झाले की नाही? येस मॅम. हा. सो व्हॉट ही सेज, ज्युरिस्प्रुडन्स इज द सायन्स ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ सिव्हिल लॉ. आता पुढं काय म्हणतो बघा, ज्युरिस्प्रुडन्स काय आहे? हे सायन्स आहे. कसलं? ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ सिव्हिल लॉ. मग आता सिव्हिल लॉ म्हणजे काय सालमंडच्या मते? तर सिव्हिल लॉ म्हणजे लॉ ऑफ द लँड. ओके. लॉ ऑफ द लँड विच इज अप्लाइड इन द कोर्ट्स फॉर द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. ठीक आहे. आणि सायन्स म्हणजे काय? सिस्टमॅटिक स्टडी. ठीक आहे. म्हणजे ह्या व्याख्येमध्ये आता हा सिव्हिल लॉ म्हणतो, हा काय म्हणतोय? ज्युरिस्प्रुडन्स इज द सायन्स ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ सिव्हिल लॉ. ठीक आहे. सिव्हिल लॉचे प्रिन्सिपल्स काय? पहिले प्रिन्सिपल्स एकदम फर्स्ट प्रिन्सिपल्स म्हणजे जे अतिशय बेसिक प्रिन्सिपल्स आहे की ज्याच्यावरती द लॉ ऑफ द लँड जो आहे तो त्या ठिकाणी एस्टॅब्लिश होतो, एक्झिस्ट करतो. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जेव्हा तो म्हणतो लॉ ऑफ द लँड, तर याच्यात इंटरनॅशनल लॉ जो आहे तो येत नाही. ठीक आहे. म्हणजे सिव्हिल लॉ याचा क्रिटिसिझम काय आहे? सॅलमंडच्या डेफिनेशनचं. सॅलमंड काय म्हणतो? ज्युरिस्प्रुडन्स इज द सायन्स ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ सिव्हिल लॉ. आणि सिव्हिल लॉ म्हणजे लॉ ऑफ द लँड. याच्यामध्ये इंटरनॅशनल लॉ येतो का? नाही. मग हेच याच्या ह्या व्याख्येचं, याच्या ह्या डेफिनेशनचं किंवा याच्या ह्या मताचं क्रिटिसिझम आहे की बाबा हा इंटरनॅशनल लॉ तर कुठे कन्सिडरच करत नाही इंटरनॅशनल लॉला. आता लॉ जो आहे, लॉ इज लॉ, यू कॅनॉट सेपरेट. बाकीचे लोक असं म्हणतात लॉ तर लॉ आहे, तो इंटरनॅशनल काय, डोमेस्टिक काय, सिव्हिल लॉ काय. तो त्याच्या स्टेटमेंटमध्येच जर तो स्वतःच्याच लँडला लॉ मानतो तर दुसरे जण स्वतःच्या लँडला पण लॉ मानतात, बरोबर. ॲट वन पॉइंट स्वतःच्या लँडला लॉ मानतात. एक मिनिट, तुम्ही काय लँड आपण तिथले रूढी असतात त्यांना तो एक लॉ स्वरूपात ते होतं ना कन्वर्ट. मग त्यांनी तसं मानायला पाहिजे ऍक्च्युअली टेक्निकली वेन ही इज सेइंग दॅट की ही इज बिलिव्हिंग इनटू सिव्हिल अँड एव्हरीथिंग. मग आता हे बघा, ही त्यांची मत आहेत त्यावेळेची, हो ना. त्याच्यावरती आपण क्रिटिसाइज पण करू शकतो, आपण त्यांचं काही प्रमाणात म्हणणं त्याचं स्टेटमेंटच स्वतःमध्ये कॉन्ट्रडिक्टरी वाटतं. ओके. तो येस, तो हा म्हणतो की इट इज द सायन्स ऑफ द फर्स्ट प्रिन्सिपल्स ऑफ सिव्हिल लॉ. आणि सायन्स जेव्हा आपण म्हणतो तर सायन्सचा अर्थ एक सिस्टमॅटिक स्टडी आहे. म्हणजे मग ह्याच्या डेफिनेशनमध्ये एक आपल्याला पॉझिटिव्ह आस्पेक्ट काय सापडतो की हा सायन्स म्हणतोय. ज्युरिस्प्रुडन्सला काय म्हणतोय? सायन्स आहे हे.
सायन्स म्हणजे काय असतं मग सिस्टमॅटिक स्टडी आहे, म्हणजे देअर इज समथिंग सिस्टमॅटिकली एखादी गोष्ट त्या ठिकाणी होते. नाव सिव्हिल लॉमध्ये हे तर पाहिलं. नाव ही डज नॉट फेवर द यूज ऑफ टर्म पॉझिटिव्ह लॉ. आता तो इथं सिव्हिल लॉ म्हणतोय बघा, तो कुठे पॉझिटिव्ह लॉ असं म्हणत नाही. आता पॉझिटिव्ह लॉ म्हणजे काय? पॉझिटिव्ह लॉ म्हणजे मॅनमेड लॉ असतो. ठीक आहे, पॉझिटिव्ह लॉ म्हणजे काय? मॅनमेड लॉ. मग आता तो ह्या टर्मचा यूज जो आहे तो करत नाही. ही डज नॉट फेवर द यूज ऑफ दिस पर्टिक्युलर टर्म. हे पुढे जसं आपण यांच्या थिअरीज वगैरे सगळे वाचू ना, तुम्हाला गोष्टी आणखीन क्लिअर होत जातील. ठीक आहे. नाव अकॉर्डिंग टू सॅल्मंड इंटरनॅशनल लॉ इज अ पॉझिटिव्ह लॉ. सॅल्मंडच्या मते इंटरनॅशनल लॉ जो आहे हा पॉझिटिव्ह लॉ आहे. आणि पॉझिटिव्ह लॉ म्हणजे काय? तर असा लॉ जो ह्युमन एजन्सीने त्या ठिकाणी पॉझिट केलेला आहे, म्हणजे आपण बनवलेला आहे, माणसाने बनवलेला आहे. सम ग्रुप ऑफ पीपल दे सिट टुगेदर, दे फ्रेम सम रूल्स अँड दॅट रूल्स आर बीन इम्पोज्ड. तर त्याला हे असं काही पटत नाही. ठीक आहे, म्हणजे ही डझंट बेसिकली लाईक दिस काइंड ऑफ थिंग. अँड ही सेज की हा पॉझिटिव्ह लॉ आहे, कारण इथं सगळे आता इंटरनॅशनल लॉ काय आहे, सगळ्या म्हणजे इट इज नॉट लॉ ऑफ अ पर्टिक्युलर लँड, तो विशिष्ट देशासाठी नाही आहे. तर येस, तर दिस कंट्रीज वेन डीलिंग बिटवीन ईच अदर, तेव्हा त्यांच्या कमर्शियल रिझनसाठी, त्यांच्या सेफ्टी, त्यांच्या डिफेन्स पर्पजसाठी हे काही नियम जे आहे बनवले जातात. सो नेक्स्ट इज हॉलंड. आता हॉलंड काय म्हणतो? द फॉर्मल सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ. काय म्हणतोय आता हा? ज्युरिस्प्रुडन्स काय आहे? ज्युरिस्प्रुडन्स हे फॉर्मल सायन्स आहे. कसलं? पॉझिटिव्ह लॉचं. आता मग हा काय पॉझिटिव्ह लॉ म्हणतोय? पॉझिटिव्ह लॉ म्हणजेच काय आहे? हा, पॉझिटिव्ह लॉ म्हणजेच काय? मॅनमेड लॉ आहे. बरोबर. आता हा काय म्हणतो? ज्युरिस्प्रुडन्स इज फॉर्मल सायन्स. ठीक आहे. आता it deals more with the form and other and outer aspect rather than with the matter and contents of law. ठीक आहे. तर हा काय म्हणतो? ज्युरिस्प्रुडन्सचा जो हा अभ्यास आहे ना, हे फॉर्मल सायन्स आहे. का बरं? कारण याच्यामध्ये ना आउटर ॲस्पेक्ट जो आहे लॉचा हा स्टडी केला जातो, रादर दॅन त्या लॉ मधला कंटेंट काय, मॅटर काय. काय म्हणतो? फॉर्म जो आहे, द फॉर्मल ॲस्पेक्ट इज बीन स्टडीड. आउटर ॲस्पेक्ट, त्या ॲक्टच्या आत काय, त्या लॉच्या मध्ये काय, कॉन्टेंट काय, मॅटर काय त्या लॉचा, हे नाही आपल्याला ज्युरिस्प्रुडन्स सांगत. ज्युरिस्प्रुडन्स आपल्याला काय सांगतो? की लॉ कुठल्या फॉर्ममध्ये असतो, कुठल्या स्वरूपात असतो. आर यू गेटिंग व्हॉट ही वॉन्ट्स टू से? पुन्हा एकदा सांगाल का प्लीज? हा काय म्हणतो? ज्युरिस्प्रुडन्स काय आहे? फॉर्मल सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ. म्हणजे जे ह्युमन अथॉरिटीने, आता पॉझिटिव्ह लॉ म्हणजे काय? आता जेव्हा ह्युमन मेड, मॅनमेड लॉ आपण म्हणतोय, म्हणजे काय? मेड बाय सोव्हरीन पॉलिटिकल अथॉरिटी. एक सोव्हरीन पॉलिटिकल अथॉरिटी असते आणि ती हे लॉज बनवत असते. सोव्हरीन पॉलिटिकल अथॉरिटी म्हणजे जसं की आजच्या डेटमध्ये आपल्याकडे पार्लमेंट आहे. हां, आता हे जरासं आधी आपण 1600-1700 मध्ये जाऊन पाहिलं तर सोव्हरीन पॉलिटिकल अथॉरिटी लॉ मेकिंगसाठी कोण असेल बरं? किंग वगैरे. किंग. येस, एक्झॅक्टली. है ना. सो ॲज टाइम चेंजेस ही सोव्हरीन पॉलिटिकल अथॉरिटीचं इंटरप्रिटेशन जे आहे ते सुद्धा चेंज होत जातं. ठीक आहे. आता मग हा काय म्हणतो की ज्युरिस्प्रुडन्स काय आहे? हे फॉर्मल सायन्स आहे पॉझिटिव्ह लॉचं. मग फॉर्मल सायन्स म्हणजे काय? आता सायन्स म्हणजे काय? सिस्टमॅटिक वेमध्ये स्टडी करणं एखाद्या गोष्टीचं. पण हे फॉर्मल सायन्स आहे म्हणजे काय? इथं जो आउटर ॲस्पेक्ट आहे लॉचा, म्हणजे लॉ कुठल्या फॉर्ममध्ये आहे. आर यू गेटिंग इट? लॉ कुठल्या फॉर्ममध्ये आहे ते बघितलं जातं. त्या लॉच्या आतमधला जो मॅटर आहे, ते कॉन्टेंट आहे, हे बघितले जात नाही. तो लॉ जो आहे तो कुठल्या ॲक्टच्या स्वरूपात आहे का, तो कुठल्या रूलच्या स्वरूपात आहे का, कुठल्या ऑर्डरच्या स्वरूपात आहे का, तो बंधनकारक आहे का, तो डिरेक्टिव्ह आहे, तो मॅन्डेटरी आहे का डिरेक्टरी आहे, है ना, तो प्युनिटिव्ह आहे का, त्याचं स्वरूप कसं, शिक्षा देणारा आहे का, का काही राईट्स अधिकार जे आहे,
काही राईट्स. आता कॉन्स्टिट्यूशन जर पाहिलं, कॉन्स्टिट्यूशन शिक्षा देणार आहे का? नाही. राईट्स नाही. बहाल करणार आहे, बरोबर. Guidelines. पावर्स Guidelines. देणार आहे, है ना. मग हा काय Yes. म्हणतो की त्याच्या आत म्हणजे काय, याचं म्हणणं काय बघा, व्यवस्थित समजून घ्या ही कन्सेप्ट. हे ना, हे फिलॉसॉफी आहे म्हणून हे समजायला थोडंसं आपल्याला आता वरवर पाहिलं की तुम्हाला हे कळणार नाही, पण नाव यू विल गेट इट. सी आता त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आता फॉर्म काय आहे की राईट्स देतोय, हा पॉवर्स देतोय, ठीक आहे. मग आता त्या पॉवर्स नेमक्या काय ते स्टडी करतं का ज्युरिस्प्रुडन्स? नाही, ते नाही स्टडी करत, ठीक आहे. इथं प्रेसिडेंटची पॉवर काय, इथं प्राईम मिनिस्टरची पॉवर काय वगैरे हे असं नाही. पण ते जे आपलं इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, म्हणजे तो जो लॉ आहे, तो लॉ कोणत्या स्वरूपात आहे, त्याचा फॉर्म काय, इन व्हॉट फॉर्म इट एक्झिस्ट. आर यू गेटिंग इट? येस मॅम. म्हणजे लॉचा आउटर ॲस्पेक्ट जो आहे तो स्टडी केला जातो, त्याच्यामध्ये काय आहे, त्याचं कॉन्टेंट काय आहे हे नाही. समझ रहे हो? येस द मॅम. फॉर्मल सायन्स ऑफ Yes. पॉझिटिव्ह लॉ. येस. देन कम्स आपण ऑस्टिन. ऑस्टिनचं पण नाव बऱ्याचदा तुम्ही वाचलं असणार किंवा ऐकलं असणार, ठीक आहे. आता हा काय म्हणतो, ज्युरिस्प्रुडन्स इज द सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ. आता तो म्हणत होता फॉर्मल, काय म्हणत होता तो, फॉर्मल सायन्स म्हणत होता. कोण? हॉलंड. ह्या दोघांच्या डेफिनेशनमध्ये इतकाच फरक आहे. काय? हा फॉर्मल म्हणतो, हा फक्त काय म्हणतो, फॉर्मल, ठीक आहे. आणि हा काय म्हणतो की ज्युरिस्प्रुडन्स इज सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ. हे एक सायन्स आहे, तो म्हणतो की की जिथे एक्झिस्टिंग लिगल सिस्टीम जी आहे इट इज बेस्ड अपॉन लेजिस्लेशन. ओके, तो काय की हे एक्झिस्टिंग लिगल सिस्टीमला स्टडी करतं. ज्युरिस्प्रुडन्स काय आहे, इट इज सायन्स ऑफ पॉझिटिव्ह लॉ, आणि ते काय स्टडी करतं, एक्झिस्टिंग लिगल सिस्टीम बेस्ड. आणि एक्झिस्टिंग लिगल सिस्टीम जी आहे ही कशावर बेस्ड आहे, आत्ताची आपली लिगल सिस्टीम, लेजिस्लेशन, बरोबर. मग आता पर्पज जे आहे, साल्मंड काय म्हणतो की पर्पज काय आहे बरं याचा, तर एक्सपोजिशन ऑफ लॉ. लॉ काय आहे नेमकं हे आपल्याला समजतं, लॉ एक्सपोज होतो. लीगल हिस्ट्री जी आहे ती आपल्याला समजत असते की म्हणजे ज्युरिस्प्रुडन्सचा काय एक पर्पज काय आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू साल्मंड आपल्याला लॉ काय आहे हे समजतं, लीगल हिस्ट्री जी आहे ती समजते, सायन्स ऑफ लॉज, हाऊ बेटर लॉज कॅन बी मेड. आपल्याला सायन्स ऑफ लॉज जे आहे हे या ठिकाणी लक्षात येतं, आणि मग आपल्याला हे समजतं की आपण बेटर लॉज कसे बनवू शकतो, ठीक आहे. जेव्हा आपण लॉ कसा आहे ते बघतो, त्या लॉची हिस्ट्री काय हे बघतो, मग एखादा लॉ जो आहे, कायदा आणखीन चांगला बेटर कसा होऊ शकतो हे आपल्याला ह्याच्यातनं लक्षात येतं ज्युरिस्प्रुडन्सच्या अभ्यासातनं. बेंथम काय म्हणतो की ज्युरिस्प्रुडन्सचं काय या ठिकाणी उद्दिष्ट काय, एक्सपोजिशन ऑफ लॉज अँड सेन्सर ऑफ लॉज. म्हणजे काय, आपण लॉज आपल्याला एक्सपोज होतात, म्हणजे लॉ नेमका काय हे समजतं की लॉ बाबा हे कस्टम आहे का, लॉ कुठला रीतिरिवाज आहे का, लॉ कुठली हॅबिट आहे का, तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट ॲज अन हॅबिट करता त्या ठिकाणी. लॉ जे आहे, लॉ हे लेजिस्लेशन आहे का, कोणी त्या ठिकाणी जाहीर केलेला फरमान आहे का, लॉ नेमकं काय हे समजतं. आणि तुम्हाला सेन्सर ऑफ लॉज म्हणजे यू कॅन सेन्सर द लॉज, सेन्सर करू शकता. म्हणजे काय, मग तुम्ही लॉज जे आहे ते व्यवस्थितरित्या समजून घेतल्यानंतर मग तुम्ही क्रिटिसाइज करू शकता आणि त्या ठिकाणी ॲडमायर पण करू शकतात. म्हणजे कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच्यात आणि कुठल्या वाईट गोष्टी आहे हे आपल्याला समजतं, आणि चांगलं काय वाईट काय हे समजल्यानंतर फ्युचरमध्ये कसा लॉ आपल्याला बनवता येईल, एक आयडियल फ्युचर लॉ काय असेल हे आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सच्या अभ्यासातनं कळत असतं. येत आहे लक्षात? हो. हां, ठीक आहे. आता जसं की सपोज आता पूर्वी कस्टम होती सतीची, हां, मग सती प्रथा जी आहे आपण अबॉलिश केली आहे, ठीक आहे. म्हणजे काय, आता आपण काय केलं आहे की तेव्हाचे लॉ काय होते, तेव्हाचा लॉ काय होता, आता सती का जात होते मुळात, मग आपण त्या हिस्ट्रीमध्ये जातो, का सती जात होत्या स्त्रिया,
बघा हा कसा लॉज बनण्यामध्ये बघा किती मोठा हात असतो ह्या सगळ्या गोष्टींचा. मे बी त्यांच्या मते असं होतं की आफ्टर डेथ त्याची काळजी कोण घेणार, तर ही गेली तर ती त्याची काळजी घेईल तिकडे पण स्वर्गामध्ये, असं त्यांचं मत होतं वाटतं. ओके, तो 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 झाला थोडासा असा तिचं शोषण होऊ शकतं समाजामध्ये. शोषण. हे बघा, पूर्वी काय होतं, स्त्रियांना प्रॉपर्टीमध्ये अधिकार होते का? नो मॅम. नव्हते नव्हते. दिले जात, राईट? ते किती अलीकडे भेटले की नाही? हो. हा येस मग मॅम. 2005 मध्ये. हा मग आता ह्या स्त्रियांना ज्यांना अधिकार नव्हते प्रॉपर्टीमध्ये, ठीक आहे, आता तिला ना माहेरी संपत्ती दिली जात होती ना सासरी दिली जात होती. मग हिला ठेवून काय करायचं? यू आर गेटिंग इट? हा 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 मग तिला येस मॅम. मग ते ते मोठमोठ्याने ढोल भिल वाजवून आणि तिला मारून टाकायचे, ठीक आहे, लिटरली म्हणजे मर्डरच होता की नाही तो. हो हो हा सो ती प्रॉपर्टीमध्ये उभी नाही, म्हणजे इकडेही प्रॉपर्टी नाही तिकडे ती प्रॉपर्टीमध्ये वाटेकरी. म्हणजे बघा, जर तेव्हा लॉ असता की महिलांना सुद्धा समान अधिकार आहे प्रॉपर्टीमध्ये, तर सतीसारखी गोष्ट त्या ठिकाणी, सतीसारखी प्रथा अस्तित्वात आलीच असती का? नाही. कदाचित. ती नाही. आता ती कोणाच्या भरवशावर जगणार? कारण स्त्री तेव्हा सक्षम नव्हतीच, बरोबर आहे ना? अवलंबून होती. तिच्याकडे स्वतःचा उदरनिर्वाहासाठी काही साधन होतं का? तिला नव्हतं. शिक्षण होतं का? नव्हतं. मग तिचं काय, मग ती फक्त एक वस्तू होती, कसली? उपभोगाची, है ना? हम्म, हम्म. उपभोगाची वस्तू होती आणि त्या उपभोगातनं मुलांना जन्म घालायची ती, ठीक आहे. हम्म. मग अशा परिस्थितीमध्ये हिला जर ठेवलं, दुसऱ्या पुरुषाची हिच्यावर नजर पडेल आणि दिस अँड दॅट अँड ब्ला ब्ला ब्ला. ओके, ये तो सब फालतूगिरी आहे. बेसिक थिंग वॉज दिस. आणि तेव्हा तुम्ही जर बघत असाल, एका घरामध्ये 5-5, 6-6, 10-10, 9-9 म्हणजे असे डझन भर भाऊ असायचे, मुलं असायचेत. मग ते प्रॉपर्टीमध्ये ती वाटेकरी होऊ नये आणि असं सगळं, हे सगळं त्याच्या मागे एक दुष्ट असा हेतू होता आणि ह्या बाईला सती जावं लागे. जसं जसे पुढे जे आहे एक अवेअरनेस वाढत गेली आणि लॉज, मग त्या ठिकाणी आपण बघतो स्त्रियांना पण सर्टन अधिकार जे आहे ते प्राप्त झाले आणि शिक्षण, मेन म्हणजे शिक्षण जे आहे, शिक्षण प्राप्त झालं आणि त्यानंतर मग हा सगळा बदल जो आहे, ह्या बदलांचा प्रवास जो आहे तो घडत गेला. आजच्या डेटला कोणाला तुम्ही सती पाठवू शकता का? नो मॅम. नाही. आता तर तसा कायदाच आहे, बरोबर. म्हणजे बघा की आपल्याला काय आहे की सेन्सर करता येतं ना या ठिकाणी, की काय चुकीचं आहे, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, आणि त्या दृष्टीने आपण चांगला लॉ कसा, आयडियल फ्युचर लॉ कसा बनवू शकतो, हे आपल्याला समजत असतं, ठीक आहे. देन युटिलिटी. आता याचा ज्युरिस्प्रुडन्स हा जय सर काय मध्ये लिव्ह करतायत बरं? युटिलिटी काय आहे, म्हणजे उपयोग काय? आता तुम्हाला असं वाटू शकतं, अरे आपण हे सगळं का वाचतोय, बट आय विल टेल यू ॲट दी एंड की हा किती महत्त्वाचा विषय. तुम्हाला थोडंसं शेवटी सांगते हे मी, ठीक आहे. आधी हे पॉईंट्स आपण कव्हर करू. तर युटिलिटी काय आहे? अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ लॉ. आपल्याला लॉचं नेचर समजतं, ठीक आहे. लॉ कसा आहे, कसा आला, काय आहे, हे सगळं आपल्याला समजतं की कायदा कुठून आला. त्यानंतर प्रिन्सिपल्स अंडरलाईंग, त्या कायद्याच्या मागे म्हणजे लॉचे अंडरलाईंग प्रिन्सिपल्स जे आहे ना, ते काय आहेत ते आपल्याला कळतात, ठीक आहे. त्यानंतर प्रोफेशनल टेक्निक्स ज्या आहे लॉयरच्या, त्या शार्प होत असतात. तुमचे आर्ग्युमेंट्स त्याच्याने शार्प होतात. तुमचं केस प्रेझेंटेशन, तुमची केस त्याच्याने स्ट्रॉंग होत असते. एक ॲडव्होकेट जो आहे, एक लॉयर जो आहे, त्याचा ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास हा खूप खूप चांगला असला पाहिजे. इतर कायद्यांचं नॉलेज तर पाहिजेच, पण ज्युरिस्प्रुडन्सचा पण अभ्यास खूप चांगला असायला हवा. आता जसं आपल्या भाषेला व्याकरण असतं, तसं लॉचं व्याकरण म्हणजे ज्युरिस्प्रुडन्स आहे. मग सांगा, भाषा ही शिवाय असू शकते का? व्हॅल्यू नसते. तर तसंच मग तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्सचं नॉलेज जर नसेल, तर तुम्ही एखादे छोटे मोठे वकील बनू शकतात. पण तुम्हाला जर टॉप लेवलला जायचं असेल, जेवढे पण सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत ना, ह्यांना ज्युरिस्प्रुडन्सचं खूप खूप चांगलं नॉलेज आहे, ठीक आहे. त्यानंतर एक्झाम्पल सांगा ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल हाऊ इट विल हेल्प, म्हणजे आय कुड नॉट एबल टू कोरिलेट ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे त्यांचा एक प्रकारे सांगते मी म्हणून म्हटलं की आपण फक्त हे पॉईंट मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आय एक्सप्लेन यू की हा विषय का महत्त्वाचा आहे, ठीक आहे.
त्यानंतर लिगल थॉटमध्ये तुमची क्लॅरिटी येते. ठीक आहे, तुमचा लिगल थिंकिंग जी आहे याच्यात क्लॅरिटी येते. यू व्हेरी वेल अंडरस्टँड की काय कुठून आलेलं आहे, कुठून कुठली कन्सेप्ट, कुठली संकल्पना उदयास आली आणि ती योग्य अयोग्य, रास्त अरास्त, मान्य अमान्य ह्या गोष्टी तुम्हाला कळतात. रिड्युसेस द बर्डन ऑफ लेजिस्लेचर, लिगल टर्म्स वगैरे तुम्हाला. आता तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्स जर माहीत असेल तर इथं लेजिस्लेचरचं जे आहे हे बर्डन पण थोडंसं रिड्यूस होतं, कारण की तुम्हाला लिगल टर्म्स ज्या आहेत त्या माहीत असतात. हा भाग काय आहे, लिगल टर्म्स माहीत असतात ज्युरिस्प्रुडन्समुळे. आता जसं पोझेशन काय, ओनरशिप काय, मग लेजिस्लेचरला ते वेगळं काही डिफाईन करण्याची गरज पडत नाही. तुमचं मेंटल होरायझन जे आहे, म्हणजे तुमच्या काय म्हणतो ना आपण, ज्ञानाच्या कक्षा ज्या आहेत त्या रुंदावल्या जातात. ठीक आहे, तिथे तुमचं मेंटल होरायझन जे आहे ते वाईड होतं. आता पुढे आहे का काही पॉईंट्स नसतील आय गेस. तर हे एवढं करून जे आहे मी तुम्हाला सांगते की ज्युरिस्प्रुडन्सचा जो अभ्यास आहे तो का बरं इतका महत्त्वाचा आहे, की व्हॉट यू आर सेईंग ना, की नाही लक्षात येते. मला खरं तर हे लेक्चर जे आहे हे ओपन करायचं होतं सगळ्यांसाठी, पण आता काही ना असे सेन्सिटिव्ह मॅटर असतात की ते जर आपण डिस्कस केले ना तर आपल्याला ते लेक्चर सगळ्यांसाठी अवेलेबल नाही करता येत, कारण की आपला व्ह्युअर हा सगळ्या कॅटेगरीचा असतो. तर मला सांगा, हिजाबची केस तुम्हा सगळ्यांना माहिती आहे का? कुठली? हिजाब. आता आणि हे जे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देते, आय गॅरंटी अँड आय चॅलेंज की तुमचं कुठलंच प्रोफेसर आहे ना कॉलेजमध्ये हे तुम्हाला नाही सांगू शकणार की ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास नेमका का गरजेचा आहे. हां, हिजाब केस माहिती आहे का तुम्हाला? मग मी पेन देते का गं, एक पेन किंवा पेन्सिल जरी असेल साधी. हां, पेन्सिलच दे. हां, हिजाब केस माहिती आहे तुम्हाला? मॅम नाही माहिती. अरे एवढं ज्वलंत प्रकरण. गोविंद तुला पण नाही माहिती? म्हणजे शाळेमध्ये पेपरला जाणे हां त्याच्यावरून युनिफॉर्म वर हां हां, ते केरला मधलं मॅटर. हां, माहिती आहे का सगळ्यांना? कोण कोण आहे? हां, सी आता ज्यांना नाही माहीत, कोण कोण आहे मला मीटिंगमध्ये एकदा पटकन आहे ना तुमचे आवाज मला ऐकवा. मी अभिजित. हां, सोनम, येस, गोविंद मॅडम, पुष्प, तारकेश्वरी. ओके. हां, तर आता बघा, हे रेशम अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ केरलाची केस आहे ही. रिसेंट केस आहे 2021-22ची. ठीक आहे. आता एक हे कॉलेज केरलामधलं. ठीक आहे. ओके. ह्या कॉलेजमध्ये आहे कॉलेजचा आपला एक युनिफॉर्म. कॉलेजमध्ये सगळ्यांनी युनिफॉर्म वेअर करून जायला पाहिजे, बरोबर? बरोबर. इथे होत्या काही मुस्लिम मुली. ठीक आहे, दीज आर मुस्लिम गर्ल्स. ओके, ह्या मुस्लिम मुली ज्या आहे ह्या कॉलेजमध्ये जात होत्या हिजाब वेअर करून. ठीक आहे, कॉलेजमध्ये हिजाब घालून. हिजाब सगळ्यांना माहिती आहे काय असतो? ब्लॅक कलरचं घालतात तेच का? बुरखा नाही रे राजा, बुरखा वेगळा. नो नो, बुरखा इज एंटायर दिस, म्हणजे पूर्ण काळं. हा, आणि हिजाब इज व्हॉट, की वेअर ओनली युअर फेस इज कवर्ड. गेटिंग इट? ओनली फेस इज कवर्ड. हा, दॅट इज हिजाब. ओ इज इट सो? ओके. ते गाणं नाही आहे का, तुम्ही ऐकलं असेल ना, मेरे रश के कमर, ऐकलंय का? हो हो ऐकलं. त्याच्यात एक लाईन आहे बघा, बेहिजाबाना जब सामने आ गए, बेहिजाबाना वो सामने आ गए. अच्छा, ओके. बेहिजाबाना मीन्स विदाउट कवरिंग हर फेस व्हेन शी केम बिफोर मी एंड आई वेंट कम्प्लीटली मॅड, मैं खो गया, मतलब बिल्कुल असं काहीतरी ती लाईन आहे. अच्छा. हाँ चलो मैं आपको गानों के भी मतलब इंटरप्रेट करके दे रही हूँ. चलो ठीक आहे. सो हिजाब जे आहे, हिजाब घालून, म्हणजे जिथे फक्त फेस कवर केला जातो, हा हिजाब घालून ह्या पोरी ज्या आहे कॉलेजला जात होत्या. कॉलेजने काय म्हटलं, कॉलेज सेड की देखो भाई हमारा है युनिफॉर्म. युनिफॉर्म मुळात कशासाठी असतो? कॉलेजने ना एक सर्क्युलर पास केलं काहीतरी, जिथे त्यांनी सांगितलं की तुम्ही हिजाब घालून येऊ शकत नाही. का? कॉलेजचा काय आहे? एक युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म आहे. मग युनिफॉर्म कशासाठी असतो मुळात सांगा बरं? शिस्त लावण्यासाठी.
नाही रे बाळा, शिस्त काय? कास्ट कोणती काय ते कळू नये म्हणजे सगळे सेम हा, युनिफॉर्मचा अर्थच काय होतो? एकसारखे. युनिफॉर्म म्हणजे काय? एकसारखे. हा, मग एकसारखे का? शाळा कॉलेजमध्ये का असतात युनिफॉर्म? कधी विचार केलाय? कोण कोणत्या समाजातून येतो, कोण कोणत्या आर्थिक स्तरातून येतो, कोण कुठल्या धार्मिक ह्याच्यातनं येतो, हे नाही कळावं. आपल्याला कधी कॉलेजमध्ये टिके बिके टिळे लावून असं जाणं अलाउड होतं का? नो. नव्हतं. का नव्हतं? म्हणजे आय डोंट नो अबाउट युअर स्कूल्स, बट माय स्कूल तो स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. आम्हाला टिकली लावणं पण अलाउड नव्हतं कोणालाच. आणि ती आजवर सवय, त्यामुळं आम्ही लावतही नाही. ठीक आहे, ती सवय होऊन गेली. कारण सो नथिंग दॅट विल समवेअर डिस्प्ले आर रिलिजियस ऑर आमची कास्टची आयडेंटिटी किंवा आपला आर्थिक स्तर बेसिकली, की कोणालाच. आता समजा शाळा कॉलेजमध्ये युनिफॉर्म नसले तर जो चांगल्या कुटुंबातून आहे तो मस्त असं फॅन्सी कपडे घालून येणार, आणि जे नाही आहे बिचाऱ्यांकडे तसे पैसे, तर ते लगेच त्यांच्या कपड्यातून दिसून येईल की नाही त्यांचे जे काही त्यांनी परिधान केलंय. मग तिथे भेदभाव होणार की नाही? मग शाळा कॉलेज सारख्या ठिकाणी भेदभाव हवा का? नाही, है ना. याच्याकरता असतो युनिफॉर्म. हा, केरळाच्या स्टेटने ॲक्च्युली असा काहीतरी ॲक्ट का सर्क्युलर काहीतरी पास केलं होतं स्टेटने. बरं, मग आता इथं हिजाब जे आहे कॉलेजने नाही सांगितलं की तुम्ही हिजाब नाही घालायचा. हां, तुम्ही इथनं कॉलेजचा गेट जो आहे ना, गेटच्या बाहेर गेलात की घाला ना तुम्ही, पण जेव्हा तुम्ही गेटच्या आत येतात, कॉलेजच्या आत येतात, तेव्हा इथं सगळे एकसारखे आहे, तर हिजाब जो आहे तो वेअर केला जाऊ शकत नाही, असं कॉलेजने म्हटलं. हे म्हटल्यानंतर काय झालं की ह्या मुली ज्या आहेत ह्या मुलींनी प्रोटेस्ट केला की नाही भाई, हम तो हिजाब पहनेंगे. मग याचा झाला मोठा मुद्दा, आणि हा मुद्दा जो आहे तो झाला पॉलिटिसाइज, है ना. राजकीय प्रकरण मोठंच ते होऊन गेलं. आता हे सगळं जेव्हा होत होतं, जेव्हा ह्या मुली नाहीच ऐकत होत्या की नाही आम्ही आमचा हिजाब घालणारच, हे काय बोलल्या, हमारे इस्लाम में हिजाब जो है, हिजाब पहनना इज कंपल्सरी. काय म्हटलं? हमारे इस्लाम में हिजाब पहनना क्या है? कंपल्सरी है. आता याला प्रत्युत्तर म्हणून बघा, आपल्या हिंदू लोकांनी काय केलं, ते पण मग गळ्यात असं केशरी गमछा आणि टिळे बिळे लावून घेऊ लागले, दमदाटी. हालाकी आय डोंट अप्रिशिएट दिस काइंड ऑफ बिहेवियर. समोरच्याला ती गोष्ट कळत नाही म्हणून आपण पण त्याच्यासारखं वागणं, हे कितपत सुज्ञ, आय डोंट अंडरस्टँड, हो की नाही. म्हणजे तुम्ही हिजाब घालून येत आहे म्हणून आम्ही भगवे हे घालून येणार, तर दिस इज नॉट डन, है ना. ये तो मतलब उनमें और हम में कोई डिफरेंस ही नहीं रहा, ऐसा हो गया. आता हे मॅटर जे आहे मग हायकोर्टात होतं. हायकोर्टातनं हे मॅटर पुढं जे आहे सुप्रीम कोर्टात गेलं. आता जेव्हा हे मॅटर कोर्टापुढं होतं तेव्हा मग हा जो हिजाब प्रकार आहे बघा, हा ज्युरिस्प्रुडन्सची आता मी तुम्हाला सांगते, ज्युरिस्प्रुडन्स हाऊ इट प्लेज रोल्स. मग आपल्याला लॉ कुठून आला? कारण हे काय म्हटलंय, हमारे इस्लाम में हिजाब इज कंपल्सरी, की भाई ये तो हमारा कस्टम है, कस्टम इज लॉ ओनली, है ना, यू ऑल नो. तर मग इस्लामचा मग सोर्स काय आहे? व्हॉट आर द सोर्सेस ऑफ लॉ? ज्युरिस्प्रुडन्स आला आपलं इथे. कारण की लॉ म्हणजे काय, लॉ कुठून आला याचा अभ्यास कोण करतं? ज्युरिस्प्रुडन्स. मग आपण अभ्यासले सोर्सेस ऑफ मुस्लिम लॉ. मग सोर्सेस ऑफ मुस्लिम लॉ मध्ये कोणकोणते सोर्सेस येतात पटकन सांगा. फर्स्ट इयर मध्ये शिकले तुम्ही? कस्टमरी लॉ. नाही रे बाळा, असं काही सोर्स आहे का मुस्लिम लॉ मध्ये? कोण होतं कस्टमरी लॉ? कोण सांगितलं? कुराण. सोनम? अच्छा, तारकेश्वरी मॅम आहे का? ओके ओके ओके. नाही, कुराण आहे. मोहम्मद तो तुमचा तो प्रॉफिट आहे, म्हणजे बरोबर, प्रॉफिटचं जे काही हे आहे. त्यानंतर ते काय होतं ते, इकियाज ऑर समथिंग लाईक दॅट. हां, ठीक आहे, हे सगळं सोडून द्या. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात यांचा सुप्रीम सोर्स ऑफ लॉ कोणता आहे मुस्लिमचा? तर कुराण आहे. ठीक आहे. मग कोर्टाने आणि वकिलांनी सुद्धा कुराण जे आहे कुराण अभ्यासलं.
हे कुराण जेव्हा अभ्यासलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आयत वगैरे हे सगळं आहे, बरोबर. ह्या कुराणमध्ये कुठे हिजाबचा उल्लेख आहे का, कुठे हिजाब कंपल्सरी आहे का, हा त्यांनी शोध घेण्याचा, हा अभ्यास केला पूर्ण. ठीक आहे. मग आता इथं कुठंच हिजाबचा उल्लेख नाही कुराणमध्ये, इथे मॉडेस्ट ड्रेसिंगचा उल्लेख आहे. काय आहे? मॉडेस्ट ड्रेसिंग. येस, मॉडेस्ट ड्रेसिंग. आता मॉडेस्ट ड्रेसिंग काय असतं? व्हॉट इज मॉडेस्ट ड्रेसिंग? मग हे तर प्रत्येकाच्या इंटरप्रिटेशननुसार आता हे आता एकच गारमेंट जो आहे ना, इट कॅन बी वोर इन द मोस्ट मॉडेस्ट वे अँड इन द मोस्ट सेन्शुअस वे, राईट. साडी बनव जसं की साडी एक्झाम्पल है ना. बरोबर. एक साडी जी आहे ही तुम्ही अतिशय मॉडेस्ट वेमध्ये सुद्धा वेअर करू शकता आणि तीच साडी तुम्हाला अतिशय सेन्शुअस असं सुद्धा पोर्ट्रे करू शकते. इट डिपेंड्स हाऊ यू आर वेअरिंग इट, राईट. बरोबर. Yes, ma'am. सो मॉडेस्ट ड्रेसिंगचा इथे संबंध येतो. मग इथे ज्युरिस्प्रुडन्स, आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सचा इथे आधार भेटला कसा, की आपण इथं सोर्सेसमध्ये गेलो, आपण याचं जे आहे हे बघितलं की कुठून येतं हे सगळं, याला काय अथॉरिटी आहे, काय दिलेलं आहे नेमकं. आणि जेव्हा आपण पाहिलं की इथं हिजाब, इथे तुमचं पूर्ण तोंड झाकून ठेवा असं कुठं म्हटलेलंच नाही आहे. इथे मॉडेस्ट ड्रेसिंगची गोष्ट केली आहे, म्हणजे समवेअर यू आर नॉट रिव्हिलिंग युअर बॉडी पार्ट इन सच अ वे की इट इज attracting unwanted attraction. Okay. And again I'm telling you, you can be top to bottom तुम्ही कवर्ड असून सुद्धा तुम्ही मॉडेस्ट नसू शकता. बरोबर आहे. हो की नाही? Yes, ma'am. So there are so many things, the way you walk, the way you look at someone, the way you speak, and there are so many other things also which attribute to Yes, ma'am. these things. Yes. मग इथं आपल्याला ह्या केसमध्ये ही जी इतकी इम्पॉर्टंट एवढं मोठं हे जे प्रकरण होतं, इथे ज्युरिस्प्रुडन्सचा आधार घेत आपण ह्या गोष्टीचा शोध लावला की हिजाब म्हणजे काय आणि हे कुठं कंपल्सरी आहे का. मग सांगा, जेव्हा हे अशा सुप्रीम कोर्टामध्ये अशा मोठमोठ्या ज्या केसेस असतात, इथं आपल्याला ज्युरिस्प्रुडन्सचा जो आहे सहारा घ्यावा लागतो. मग आपण मुस्लिम ज्युरिस्प्रुडन्स जे आहे, इस्लामिक ज्युरिस्प्रुडन्स आपण ज्याला म्हणतो, आपण त्याचा स्टडी केला आणि त्या स्टडीच्या आधारावरती कोर्टाने जो आहे निर्णय दिला. आलं लक्षात ज्युरिस्प्रुडन्स का इम्पॉर्टंट आहे? आपल्याला हे तर माहीत पाहिजे, कारण यांचा लॉ कुठून येतो, इथून येतो. मग ह्यांच्या लॉमध्ये काय म्हटलेलं आहे, काय काय गोष्टी मग त्या इंटरप्रेट करणं, अँड देर वर सो मेनी थिंग्स इन्वॉल्व्ड. ओके. येस. सो